नमस्कार शेतकरी मित्रांनो 2024-25 चा पीक विमा खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु यावेळेस फक्त 24 जिल्ह्याचा समावेश केलेला आहे। प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना 2025 अंतर्गत 24 जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। वाटप प्रक्रिया सुरू झाली असता अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ आणि 12 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड यामुळे खरीप आणि रब्बी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळेल। 18 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार 1500 कोटी रुपये मंजूर झालेले असून 10 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल। ही बातमी पीक विमा यादी 2025 आणि शेतकरी नुकसान भरपाई यासारख्या ट्रेंडिंग विषयासाठी चर्चेत आहे। ताज्या अपडेटनुसार 17 ऑक्टोबर 2025 पासून थेट लाभ डीबीटी द्वारे रक्कम जमा होत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळणार आहे। मंजूर जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण मधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव आणि विदर्भामधील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला या जिल्ह्याचा समावेश आहे। या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा पिकाचे 35 लाख एकरवर नुकसान झालेले आहे। पंचनाम्यानुसार प्रति हेक्टर 18,500 ते 32,500 रुपये भरपाई मिळेल आणि माती वाहून जाण्यासाठी 47,000 रुपये रोख मिळतील। ताज्या अहवालानुसार 16 ऑक्टोबर 2025 पर्यंत 5 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपये जमा झाले असून उर्वरित वाटप 30 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल। तर शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हे लाभ भेटणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।